बघा ही सगळी तयारी चालू आहे। दालच्यासाठी सामान आणलेलं आहे, हे सगळं कापायचं हे चालू आहे। आता कटिंग चालू आहे। इथे राईस बनवायला लागलेत, राईससाठी फोडणी दिली आहे राईस बनवायला। हे माझे पप्पा आहेत, माझे पप्पा केटरिंग आहे आमचं, तेच बनवत आहेत। तर राईससाठी वापरला त्यांनी, फोडणी दिली आहे। त्याच्या फोडणीला जिरा आणि तूप टाकून त्यांनी फोडणी दिली आहे। आता मीठ घालणार, मीठ घालतायत, हां मीठ घातलंय। हे ते तोपर्यंत दालच्याची तयारी चालू आहे आपली। आता आपण त्या दालच्यासाठी भाज्या कटिंग चालल्यात। भोपळा, आधी भोपळा कटिंग करतायत। अशा पद्धतीने दालच्यासाठी भोपळा कटिंग करायचा, मोठा मोठा एकदम। मिरची चालू आहे, काय तांदूळ का मिरचीचं थोडं थोडं टाका। हे तांदूळ आहेत, ह्याचा आता आपण राईस बनवायचा पहिला। ही मेथी पण दालच्यासाठी वापरणार आहे, आंबट चुका पण दालच्यासाठी वापरतात, मेथी। आणि हे आपल्या भोपळा कापून व्हायला लागला। आता मेथीची भाजी साफ करतात। माझ्या पप्पांचं स्वतःचं केटरिंग आहे, ते लग्नाच्या पूजाच्या सगळ्या ऑर्डर्स घेतात। खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर असतात माझ्या पप्पांना, त्याच्यामुळं आम्ही घरीच बनवतोय। हे 100 लोकांसाठी हा रेसिपी आहे, त्यासाठी 4 किलो भोपळा लागतोय। आणि भोपळा बघा अशा प्रकारे कटिंग करायचा दालच्याचा। 2 गड्डी मेथी आणि 2 जुडी मेथीच्या लागणार, 2 गडी आंबट चुक्याच्या 2 जुड्या लागतात, 2 किलो टमाटर, पाव किलो मिरची लागेल, कांदा 1 किलो लागेल, टोमॅटो आपल्याला दालच्यासाठी 2 किलो लागतील, 1 कोथिंबीरची जुडी लागेल, कढीपत्ता थोडासा। हे मेथी बघा अशी छोटी छोटी एकदम कटिंग करायची, एकदम छोटी छोटी अशी कापायची मेथी। बघा कोथिंबीर अशी बारीक कापून घ्यायची। बघा इकडं तोपर्यंत आपला भात शिजतोय। भात होतोय आपला भात इकडं तोपर्यंत। आपला हा भात तयार झाला आता बघा, हा बघा आता भात तयार झाला। आता आपण दालच्याची तयारी करायची, आता दालच्या बनवायला घ्यायचा। आता आपण दालच्या बनवण्यासाठी कांदा कटिंग करतोय, कांदा लांब साईडचा कांदा कापून उभा कांदा कापायचा उभा। आपण आता दालच्या बनवायला घेणार आहे। हे टोमॅटो कापतोय,
हे सगळ्या भाज्या कापून तयार झाल्या. ह्या पद्धतीने भाज्या कापायच्या. आता हे आपण दालच्यासाठी तुरीची डाळ शिजायला टाकली आहे. डाळ शिजवताना तेल आणि डाळीमध्ये डाळ शिजताना आता फक्त हळद घालायची आणि थोडंसं तेल वरून सोडायचं. आता थोडंसं तेल घालायचं, नाही पडत तेल घालायचं. आता दालच्यासाठी आपण भोपळा शिजायला टाकलाय. भोपळ्यामध्ये हळद टाकली थोडीशी, थोडं मीठ टाकतोय. ह्याच्यात हिरवी मिरची पण ह्याच्यात शिजायला टाकायची अशीच. हां, त्याच्या अर्धे हिरवी मिरचीचे 2-2 तुकडे केलेत, ते शिजायला टाकायचे. आता ह्याच्यातच आपण कांदा उभा चिरलेला टाकायचा, कच्चाच थोडासा टाकायचा. त्या भोपळ्याबरोबर शिजू द्यायचा कांदा पण. थोडा कढीपत्ता पण असा चुरवळून टाकायचा थोडा, म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो. भोपळा शिजतानाच कढीपत्ता पण टाकायचा. थोडा आपण हलवून घ्यायचा आता भोपळा. हे बघा, ह्याच्यातच आता मेथीची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी मी टाकली. आता हे शिजलंय भोपळा. आता आपण दालच्याला फोडणी देऊ. डाळ मिक्स करायची, शिजलेली डाळ. हां, डाळ मिक्स करायची आता ह्याच्यामध्ये. शिजलेली डाळ आता ह्याच्यात ओतायची आपण दालच्यामध्ये. चांगलं हलवून घ्यायचं याला. आणि असेच कच्चे टमाटे टाकून द्यायचे. टोमॅटो पण ह्याच्यातच कापलेले. टमाटे चांगले शिजत उकळी मारून घ्यायची. लसूण कच्चा टाकून द्यायचा. लसूण अद्रक पेस्ट पण कच्चीच टाकायची, फोडणीमध्ये नाही वापरायची. मला थोडंसं कारण सांगायचं. अद्रक तेलामध्ये उडून जातो स्वाद फोडणीमध्ये. अद्रक लसूण कच्चं टाकल्यानंतर त्याचा स्वाद खूप चांगला शेवटपर्यंत छान असा राहतोय, मस्त एकदम. म्हणून त्यासाठी कच्चंच अद्रक लसूण टाकायचं, फोडणीत नाही घालायचं. पाण्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. दालचा मसाला भेटतो बाहेर, तो दालचा मसाला घालायचा त्या ह्याच्यातच, हळदीच्या पाण्यात दालचा मसाला घालायचा. थोडी धने पावडर घालायची. अख्खे धने टाकले पिसून तरी पण एकदम छान, पण आता आपल्याला घाईच्या टायमाला धना पावडर वापरायची. घरात धने असे कच्चे पिसून टाकले तरी पण मस्त स्वाद येतो. आणि ही मिरची पावडर घालायची, तिखट मिरची पावडर. हां, तिखट मिरची पावडर ह्याच्यात घालायची. आणि थोड्याशा अशा मिरच्या पण घातलेल्या आहेत, पण तरी पण तुम्हाला जसं आवडते त्याप्रमाणे तिखट घाला. थोडीशी सांबार पावडर, सांबार मसाला थोडासा घालायचा. हे चांगलं एखाद्या चमच्याने हलवून घ्यायचं, मस्त सगळं एकजीव करायचं ते मसाला पूर्ण. हे सगळे मिक्स केलेले मसाले याच्यात घातले, एकदम छान सुगंध येतोय.
मसाले वगैरे सगळं त्याच्यात शिजवून टाकले, सगळं कच्चंच घातलं, ह्याच्यात काहीच फोडणी घातलेलं नाही. एकदम धुवून टाकले ते मसाल्याचं. दालच्याला आपल्या चांगली उकळी आली, सुगंध एकदम छान सुटला, एकदम घमघमाट. मीठ टाकायचं, एकदम चवीपुरतं मीठ टाकायचं. कलर एकदम भारी झाला. अशा प्रकारे तुम्ही दालच्या बनवला ना, सारखा तुम्ही बनवत राहाल, खूपच टेस्टी झाला. त्याच्याच असं वासावरूनच समजतं किती टेस्टी झालं. त्याला आता आपण वरून फोडणी घालणार आहे. आता आपण त्याला फोडणीसाठी काय काय वापरतोय ते बघूया. वरून फोडणी घालायची. आता आपण दालच्याच्या फोडणीची तयारी. फोडणीसाठी टोप ठेवला आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे. आता काय काय साहित्य लागतं आहे फोडणीसाठी बघूया. चला. फोडणीसाठी साहित्य: जिरा, मोहरी टाका. जिरा मोहरी टाकायची. आता पहिलं तेल गरम झालं आहे, आता आपण जिरा मोहरी घालू याच्यात. फोडणीसाठी आपण आता याच्यात जिरा मोहरी टाकली, काश्मीरी मिरची टाकली आणि कांदा. हे फ्राय होऊ द्यायचं चांगलं. कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा, थोडा ब्राऊन कलरपर्यंत. अशा प्रकारे आपला कांदा पण चांगला भाजत आलाय. एकदम ब्राऊन कलर होऊ द्यायला. आता आपला कांदा हे चांगला भाजलाय. आपण वरून फोडणी टाकायची. आता हा कांदा आपला असा ब्राऊन कलरचा झाला आहे. आता फोडणी देण्यासाठी तयार झाला आहे. काय टाकायचं? कढीपत्ता टाकतोय वरून थोडासा. कढीपत्ता घातला. आपली फोडणी तयार झाली. आता वरून टाकायची. आता गॅस बंद केलाय. आता आपण ही फोडणी याच्यात दालच्यामध्ये टाकली. फोडणी टाकली आणि झाकण लगेच बंद करायचं सेकंदमध्ये. झाकण 5 मिनिटं बंद करून ठेवायचं. हा बघा, अशा प्रकारे आपला दालच्या तयार झाला आहे. खाण्यासाठी रेडी झालं आहे. एकदम टेस्टी आणि चवदार एकदम. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा. आपल्या खाण्यासाठी रेडी झालं आहे दालच्या. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने तुम्ही हे बनवा आणि आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हा खाण्यासाठी तयार झाला आहे आपल्याला.